विठाला 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 कुंडली कबरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय संतन की जय ढालो 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 मरावे परी कीर्ती रूपी उरावे उत्तमची उरे कीर्ती मागे आपली कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे असं माणसाचं जगणं असलं पाहिजे. गावातल्या माणसांना असं वाटलं पाहिजे अरे आपण गेल्याच्या नंतर असं वाटलं पाहिजे अरे हा माणूस जायला नव्हता पाहिजे. आपण गेल्याच्या नंतर प्रत्येक गावातल्या माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे अरे हा माणूस जायला नव्हता पाहिजे. हा माणूस समाजाकरता चांगला होता, प्रत्येकांना मदतीचा हात द्यायचा, परमार्थिक माणूस होता. हा माणूस गावातून जायला नव्हता पाहिजे असं माणसाचं जगणं असावं. बघा या महाराष्ट्राचा इतिहास असा आहे ज्या ज्या माणसानं या महाराष्ट्राच्या हितासाठी कष्ट घेतले, स्वतःचं बलिदान स्वतःचं रक्त या मातीमध्ये मिक्स केलंय त्यांच्याच हा महाराष्ट्र नोंद ठेवतो. बघा त्यांचाच हा महाराष्ट्र काय करतो नोंद ठेवतो. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी माझ्या ज्ञानोबरायांनी तुम्हासाठी एवढं सगळं विश्व संपन्न विश्व निर्माण केलं, ज्ञानेश्वरी निर्माण केली, गाथा निर्माण केली. आज माझ्या जगद्गुरु तुकोबरायाची बीज साजरी केली जाते, माझा ज्ञानोबरायाचा समाधी सोहळा साजरा केला जातो. मला सांगा देवीचं काय साजरं केलं जातं? नवरात्र, रामाची नवमी, कृष्णाची देवीचं नवरात्र. तुमचे माझे पित्र का साजरी केले जातात? त्यांची जयंती पुण्यतिथी का? तुमचे माझे पित्र का? अव ज्यांचं जगणं या समाजासाठी असतं त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते. विठाला विठाला ठाला विठाला 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 ठाला विठाला 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 विठाला. असंख्य क्रांतिकारकांनी स्वतःचं रक्त या मातीसाठी अर्पण केलं. भगतसिंग फक्त 23 वर्ष वय होतं. 23 वर्ष वय असताना माझा भगतसिंग, राजगुरु सुखदेव हसत हसत तुमच्या माझ्यासाठी भगतसिंग आणि राजगुरूंनी फाशीची शिक्षा सहज सहज हसत हसत कबूल केली. त्यावेळेस भगतसिंगाची आई रडते, ढसा ढसा रडतेय. भगतसिंग आईला उपदेश करतो, आई आज तू का रडतेय? तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का? आई तू का रडतेय? अगं आई तू रडू नको. रडल्याच्या नंतर या इंग्रजांना वाटण अरे अरे भगतसिंगची आई रडतीये का, तर भगतसिंग फासावरती जातोय. आई रडू नको, आई गर्वमान तुझ्या पोटी एका क्रांतिकारी भगतसिंगाने जन्म घेतलाय. आई आई पुण्यमान तुझ्या पोटी एका क्रांतिकारक मुलांनी जन्म घेतलाय. त्यावेळेस आईने डोळे पुसले. हसत हसत भगतसिंग फासावरती गेला आणि तुमच्या माझ्यासाठी भगतसिंगानं स्वतःचं आयुष्य संपवलं. अवघ्या 23व्या वर्षी माझा भगतसिंग या मातेसाठी शहीद झाला. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता. त्यांचे माता पिता धन्य आहेत की जी मुलं या मातीसाठी कामाला येतात. विठाला 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 विठाला. मोजकं आयुष्य जगा. हा मोजकं जगा, पण एवढं जगा की आपण मेल्याच्या नंतर देवापाशी ज्या वेळेस जाईन ना त्यावेळेस देवाला सुद्धा वाटलं पाहिजे त्या भक्ताला पुढे आणा, त्याला मिठाई मारू द्या रे. किती माझी भक्ती केली रे, किती माझी यांनी भक्ती केली. रात्रंदिवस माझं चिंतन करत होता, रात्रंदिवस. असं माणसाचं जगणं असावं, असं माणसाचं जगणं असावं. विठाला विठाला ठाला विठाला 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 विठाला. ज्यांनी ज्यांनी या राष्ट्रासाठी बलिदान दिलं त्यांचाच हा महाराष्ट्र गौरव करतो. नोहे नोहे त्यांचाच हा इतिहास नोंद करून ठेवतो. म्हणून माणसाचं जगणं आणि माणसाचं चारित्र्य एवढं सुंदर आणि एवढं स्वच्छ असावं. एक वेळेस चंद्राला जरी डाग पडला
तरी चालेल, पण माणसाच्या चरित्राला पडता कामा नाही. माणसाचं चरित्र एवढं सुंदर असावं, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, या मातीमध्ये आहे, तोपर्यंत आपली कीर्ती दरवळत राहिली पाहिजे, असं माणसाचं जगणं असावं. नाहीतर बघा, तुमचे माझे फोटो आज मेल्याच्या नंतर घरामध्ये ठेवले जातात. एका कोपऱ्यात लिहिलं जातं जन्म आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये मृत्यू. संपलं तुमचं माझं आयुष्य. आयुष्याचा अट्टहास करून प्रॉपर्टी कमवली, त्या बंगल्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये आपला फोटो असतो. संपलं तुमचं माझं आयुष्य. अहो, आपण मेल्याच्या नंतर एक ड्रेस सुद्धा घरामध्ये आपल्या नावाचा ठेवत नाही लोक. तुमचे वस्त्र, तुमचे अलंकार, तुमच्या आठवणी, तुम्ही जगलेली वेळ, तुम्ही केलेले कष्ट, तुम्ही कमवलेली माणसं, सगळं 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 संपलं तुमचं आयुष्य. एक सेकंदामध्ये माणूस मरतो, एका सेकंदामध्ये. मग विचार केला, आपण आयुष्यामध्ये कमवलंय काय? एवढं जर आपलं मृत्यू एवढा सहज आणि सोपा असन, तर या अंतकरणाला विचारा. कधीतरी घरामध्ये बसल्याच्या नंतर एकटं डोळे मिटा आणि विचारा अंतकरणाला, मी माझ्या आयुष्यामध्ये कमवलं काय? काय कमवलं? कारण की माणसाचं अंतकरण माणसाला कधीच खोटं बोलत नाही. आपलं मन आपल्याला कधीच खोटं बोलत नाही दादा. हा, आपलं मन आपल्याला कायम सांगत असतं, आपण आयुष्यामध्ये पाप केलं का आयुष्यामध्ये पुण्य केलं, हे आपलं मन आपल्याला सांगत असतं. म्हणून या समाजामध्ये, या राष्ट्रामध्ये, या देशामध्ये तीच माणसं मोठी झालेली असतात, ज्यांचं या समाजासाठी काहीतरी देणं लागतं, ज्यांनी या देशासाठी स्वतःचं रक्त बलिदान केलंय. अनेक थोर क्रांतिकारकांनी, अनेक राजांनी तुमच्या माझ्यासाठी रक्त सांडलं हो. स्वतःचा संसार तुमच्या माझ्यासाठी उद्ध्वस्त केला. कोणाची लेकरं बाळ गेली, कोणाचा संसार गेला, कोणी किती किती करून संघर्ष तुमच्या माझ्यासाठी सहन केला. म्हणून त्यांचं स्मरण आपल्याला वारंवार राहिलं पाहिजे. माझे ज्ञानोबाराय होते, माझे तुकोबाराय होते, अखिल अष्टदश संतांची मांडियाळी होती. म्हणून हा महाराष्ट्र आहे, नोहे नोहे हा देश, हा राष्ट्र आहे. अभंगाचं द्वितीय चरण. कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होती जे 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 सात्विक. राता हरिक वाटे देवा, तयाता हरिक वाटे देवा, तयाता हरिक वाटे देवा, तयाता हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 तया तारिक वाटे देवा, तया तारिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगामध्ये म्हणत असताना कोळी कन्या, आधी कन्येला काय दिलं? महत्व दिलं. आधी मुलीला जगद्गुरु तुकोबारायांनी महत्व दिलं. का दिलं?
कारण की एका आईनं जर ठरवलं तर स्वराज्य निर्माण होऊ शकतं. एका आईनं जर ठरवलं तर ज्ञानोबराय जन्माला येऊ शकतात. एका आईनं जर ठरवलं तर जगद्गुरु तुकोबराय जन्माला येऊ शकतात. एका आईनं जर ठरवलं तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशी क्रांतिकारक मुलं जन्माला येऊ शकतात. एका आईनं जर ठरवलं ना, या राष्ट्राची राष्ट्रपती सुद्धा होऊ शकते. एका आईनं जर ठरवलं तर क्रांतिकारक मुलं जन्माला येऊ शकतात. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. मुलीला आधी महत्व दिलं. मला सांगा, तुमच्या घरामध्ये मुलगा हुशार असतो का मुलगी? काय हुशार असतं? मुलगी हुशार असते, बरोबर आहे का नाही? 10वी मध्ये मुलीला फक्त 99% पडू द्या. किती? 99. ती जोरजोरात रडते, बाबाकडे जाते, वडिलांकडे जाते, वडिलांना म्हणते बाबा फक्त 1% कमी पडा. किती? एक जर पडला असता ना, आपल्या तालुक्यामध्ये माझा नंबर आला असता. ती ढसा जोरजोरात रडते, जेवण करत नाही, रात्रभर रडते. पण आमचा पप्या 35 मार्क पडू द्या. किती? 35%. अख्ख्या गावाला पेढे वाढतो. 35% पडले, पास होत नव्हतं, बळजबरी झालो. हा हा. म्हणून बघा, एक आई होती. एक आई होती, या गावानं तिला वाडीमध्ये टाकलं, नवऱ्यानं सोडून दिलं. पोटामध्ये मुलगी होती, बाळ होतं पोटामध्ये. डॉक्टरांनी दवाखान्यामध्ये सुद्धा स्वीकारलं नाही. गाईच्या गोठ्यामध्ये नाळ दगडानं ठेचून तोडली आणि आपली सुंदर अशी मुलगी दत्तक दिली. त्या आईचं नाव शिंदूताई सपकाळ. माई गेल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मोबाईलवरती टेटस होतं, प्रत्येकाच्या मोबाईलवरती टेटस होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कुडी कन्येला आधी महत्व दिलं. काय त्याग होता माझ्या माईंचा. असंख्य अनाथ मुलांची आई माझी माई होती सिंधुताई सपकाळ. किती कमवलं खऱ्या अर्थानं माझ्या आईनं. बघा, एका आईचा संघर्ष किती असतो. 1 जानेवारी 1848 मुलींची पहिली शाळा सुरू होणार होती या मातीमध्ये. भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा भरणार होती म्हणून सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले तयार होते. 1 जानेवारी 1848 दिवस उजाडला. ज्योतिराव फुलेंनी सांगितलं, सावित्री, आज मुलींची पहिली शाळा या राष्ट्रातली आपल्याला भरवायची आहे. इतिहास आपल्याला घडवायचा आहे. मुलींची पहिली शाळा आपल्याला सुरू करायची आहे. एक काम कर, मी भिडेवाड्याकडं पुढं जातो, तू पाठीमागून घरातली सगळे काम आवरून ये. पुढं गेल्याच्या नंतर मी शेजारच्या पाजारच्या मुली जमा करतो आणि भिडेवाड्यामध्ये बसवतो. माई म्हणतात, हो तुम्ही पुढे जा, मी मागून येते. घरातले सगळे काम आवरतात. सावित्रीबाई फुले आवरल्याच्या नंतर गगनामध्ये आनंद असतो. आज मुलींची पहिली शाळा सुरू होणार. या जगातली, माझ्या राष्ट्रातली आज मुलगी शिकणार. तिला शिक्षणाचा अधिकार आजपासून मिळणार. माझी मुलगी आज सुशिक्षित शिक्षक होणार, शिकणार माझी मुलगी आज. गगनामध्ये आनंद होता. सावित्रीबाई भिडेवाड्याकडे चालल्या. चालत असताना एका चौकामध्ये टुकार मुलं तिथे उभे असतात. ते टुकार मुलं म्हणतात, ही मुलींची शाळा उघडणार असे शब्द वापरतात. माईच्या डोळ्यामधून पाणी येतं. माई डोक्यावरती पदर घेतात आणि पुढे चालतात. पुढे चालल्याच्या नंतर एक दगड येतो. साप दिसे माईच्या दिशेने येतो, तसा माईच्या कानामध्ये दगड लागतो. कानामधून रक्त बाहेर पडतं. माईच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. माईनं प्रत्युत्तर दिलं नाही. डोक्यावरती पदर घेतला आणि माझी माई पुढे चालली. कारण की का, तुमची माझ्या मुलीला शिक्षणाचा अधिकार द्यायचा होता म्हणून सहन केलं. माई पुढे चालल्याच्या नंतर वरून कोणीतरी गार पाणी माईच्या अंगावरती टाकलं. टाकल्याच्या नंतर माईचं अंग शारलं. डोळ्यामध्ये पाणी होतं. प्रत्युत्तर न देता माई भिडेवाड्याकडे चालल्या. कारण की अंतःकरणामध्ये होतं, तुमच्या माझ्या मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळवून द्यायचा आहे. भिडेवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर मुली पाटीवरती पहिलं अक्षर लिहित होत्या, लिहिण्याचा प्रयत्न करत होत्या. माईनं ते बघितल्याच्या नंतर माईनं सगळं दुःख विसरलं. माई ढसा रडू लागल्या. एका मुलीचं लक्ष माईंकडे गेलं आणि माईंकडे गेल्याच्या नंतर ती मुलगी म्हणू लागली, माई,
तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का माहीत? का रडतायत माई तुम्ही? काय झालं सांगा ना. माईनं सावरा सावरीचे उत्तर दिले, तिची समज काढली. तसं दुसऱ्या मुलीनं परत एक प्रश्न केला, माई तुमच्या कानामधून रक्त रक्त का येतंय माई? तुम्ही का रडताय? आम्हाला सांगा ना माई, तुम्ही का रडताय? त्यावेळेस सावित्रीबाईचं वाक्य ऐका. माई म्हणतात, पोरी आज तू या पाटीवरती पहिलं अक्षर काढलं ना, हे बघून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं ग. अगं माझी मुलगी आज शिक्षणाचा हक्क मिळून आज माझी मुलगी साक्षर झाली. हे सगळं बघून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं ग. हे सगळं बघून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कुडी कन्या, कन्येला आधी महत्व दिलं. विठाला 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 विठाला. कन्येला महत्व दिलं, कारण की जगद्गुरु तुकोबरायांना माहित होतं एका आईनं जर ठरवलं तर काही काही निर्माण होऊ शकतं. तुम्हा आम्हाला जन्म देणारी कोण हो? आईच ना. तुम्हा आम्हाला राखी बांधणारी आईच. तुम्हा आम्हाला लहानाचं मोठं करणारी आईच हो. अहो ऐका, आपण रस्त्यानं चालत असताना एखाद्या दगडाला आपली ठेच लागली ना, तोंडातून पहिलं वाक्य काय बाहेर येतं? आई ग, आई ग, पहिलं वाक्य बाहेर येतं. कारण की आई ही साधी गोष्टी नाही. आई हा शब्द साधा नव्हे. आई एक स्त्री नाही, आई एका पुरुषाला घडवणारी राष्ट्रमाता आहे. स्त्रीनं जर ठरवलं हे राष्ट्र बनू शकतं. आपल्या पंतप्रधानांना जन्म देणारी सुद्धा आईच, गावातल्या सरपंचांना जन्म देणारी सुद्धा आईच. म्हणून एका स्त्रीची भूमिका या जगामध्ये सर्वोत्तम आहे, हे आपण कधी लक्ष घेतलं पाहिजे. किती सहन करावं लागतो, किती सहन. मी सुद्धा एका आईचाच मुलगा आहे, तुम्ही सुद्धा एका आईचे लेकर आहेत. किती सहन करावं आईनं, किती अहो किती सहन करावं. अहो एखाद्या स्त्रीचा नवरा जर दारुडा असेल ना, दारुडा, त्या स्त्रीला विचारा तिच्या आयुष्यातलं दुःख काय असतं. विचारा त्या स्त्रीला जाऊन तिच्या आयुष्यातलं दुःख किती आहे. एखाद्या स्त्रीचा नवरा दारुडा, व्यसनी, जुगार खेळणारा असन, कामधंदे करणारा नसन ना, तर त्या स्त्रीला विचारा तिच्या आयुष्यातलं दुःख काय. जा तिच्याकडं असं म्हणल्यावर तिला विचारा तुझा नवरा काय करतो, असं म्हणल्याबरोबर तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईन. पाणी येईन, तिला सांगू वाटणार नाही. ती सावरासारीची उत्तर करत ती म्हणे, कसा बसा का होईना माझा नवरा आहे, कसा बसा का होईना आमचा संसार चालू आहे. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येकांना माझी एक विनंती आहे. कोणाला वाटतं आपली मुलगी एका बेवड्याला द्यावी? कोणाला वाटतं माझ्या पोटी जन्माला आलेल्या मुलीला एखाद्या जोगारू माणसाच्या हातामध्ये द्यावं? अहो या जगातल्या मातीतल्या कोणत्याच आई आणि बापाला वाटत नाही आपल्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं हो. प्रत्येक बापाला आणि प्रत्येक आईला वाटतं माझी पोरगी सुखानं अभिमानानं नांदली पाहिजे, ती चांगल्या घरामध्ये गेली पाहिजे. हे प्रत्येक बापाला वाटतं, प्रत्येक आईला वाटतं की आम्ही जे दिवस बघितले ते आमच्या पोरां बाळांना बघता नाही आले पाहिजे. हा बघा, एका बापाचं हृदय काय असतं, एका आईचं हृदय काय असतं, एक आई काय असते, आई झाल्याशिवाय माणसाला कळत नाही. ज्या वेळेस मुलगी तिचं स्वतःचं घर सोडून सासरी जाते ना, त्यावेळेस तिला विचारा जगातला सर्वात मोठा त्याग जर कोण करत असन ती म्हणजे स्त्री. स्वतःचा बाप सोडते, स्वतःचं भाऊ, स्वतःचं माहेर, सगळं सोडून तुमचा माझा संसार करण्यासाठी एक स्त्री, एक मुलगी तिथं स्वतःचं हक्काचं घर सोडून परक्याचं संसार चांगला करण्यासाठी, संसाराची बाग फुलवण्याकरता ती येते. पण त्याही ठिकाणी तिला दुःख मिळतं. हे किती स्त्रीनं सहन करावं, किती सहन करते हो, किती कष्ट, किती संघर्ष. नवरा जर चांगला मिळाला तर बरे, नाहीतर नवरा दारूपेदारा मिळा, सासरी जर छळ झाला तर काय तिची अवस्था होते. आज बघतोय आपण महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रकरण आपल्या कानावरती येतात. अमुक मुलीचा सासरी छळ झाला. काय वाटत असन त्या बापाला, ज्या बापानं लहानाची मोठी केलेली असती त्या मुलीला, काय त्या बापाला वाटत असन. म्हणून तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. आपली मुलगी दुसऱ्याच्या दारी देत असताना त्या माणसाकडे पैसा किती आहे हे बघू नका.
त्या माणसाकडे प्रॉपर्टी किती हे बघू नका, तो माणूस किती श्रीमंत हे बघू नका, त्या माणसाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे का हे बघा, तो माणूस संस्कारी आहे का हे बघा, तो आपल्या मुलीला चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो का, कारण की पोटचा गोळा आहे, कोणाला वाटत नाही आपल्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं. म्हणून सर्वात आधी पहिले चेक करा, त्या मुलाकडे प्रॉपर्टी नसू द्या पण मुलगा निर्व्यसनी आणि संस्कारी बघा, तुमच्या मुलीच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. म्हणून जगद्गुरु तुकोबार यांनी आधी कन्येला महत्व दिले. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, नंतर पुत्राला महत्व दिले. हा त्यागच करावा लागतो या महाराष्ट्राच्या मातीसाठी. त्यागच, ज्यांनी त्याग केला, ज्यांनी बलिदान दिलं या राष्ट्रासाठी, त्यांचीच कीर्ती या जगामध्ये राहते. हा त्यांचीच कीर्ती. दुसऱ्यांदा महत्व दिलं जगद्गुरु तुकोबारायांनी एका पुत्राला महत्व दिलं. का दिलं पुत्राला महत्व? का? कारण की त्याग करता तो. आज बघा आपल्या सीमेवरती जवान आपल्या देशासाठी शहीद होतात का नाही? अशीच एक सातारा जिल्ह्यामधली घडलेली घटना तुम्हाला सांगून जातो, ऐका. एका मुलाला आर्मीचं जॉईनिंगचं लेटर आलं. लेटर आल्याच्या नंतर त्याचा आनंद गगनामध्ये मावत नव्हता. आनंद गगनामध्ये मावत नव्हता. तो त्याच्या आईला, त्याच्या बायकोला म्हणू लागला, मी आर्मीमध्ये जॉईन होणार, माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करणार, हातामध्ये रायफल घेणार आणि दुश्मनांना संपवणार. लेटर आल्याच्या नंतर आर्मीचं तो निघाला, बॅग गिक आवरली, सगळं आवरल्याच्या नंतर नुकतंच 2 वर्ष झालतं त्याचं लग्न झालतं आणि निघाला. रक्षाबंधन होऊन गेलतं. ऑगस्टचा महिना होता. राखी बांधली त्याच्या बहिणीनं आणि बहीण म्हणू लागली, दादा नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी आहे, दिवाळीचा सण येणार आहे, भाऊबीज सुद्धा आहे, तू भाऊबीजेला ये, मी तुला ओवाळीन. आई म्हणू लागली, बाळा तुझे आवडते लाडू गोळे करंज्या मी करून ठेवन, तू नक्की दिवाळीला ये बाळा, नक्की ये. आणि बाळ गाडीमध्ये बसल्याच्या नंतर जसं जसं बाळ पुढे जाऊ लागलं तसं तसं आई बघू लागली, बाळ सुद्धा बघू लागलं. आईच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, बाळाच्याही डोळ्यामध्ये पाणी होतं, त्याच्या बहिणीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, त्याच्या बायकोच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. आणि माझा जवान लढायला गेला बॉर्डरवरती. बरेच दिवस झाले लढत होता, घरून पत्र येत होते, बहिणीचं यायचं, आईचं यायचं, बाळा तू चांगला आहेस का, सुखात आहे का दुःखात आहे, हे आम्हाला सांगत चल बाळा. विठाला 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 विठाला. विठाला. आर्मी मध्ये तो गेला, बॉर्डरवरती लढण्यासाठी तयार झाला. पत्रामागून पत्र येत होते आईचे, बहिणीचे. आई विचारत होती, बाळा खुशाल आहेस का, बहीण विचारत होती, दादा खुशाल आहेस का. पण ऐका, नोव्हेंबरचा महिना जवळ आला, दिवाळी जवळ आली आणि ऐन दिवाळीच्या आदल्या दिवशी आपल्या बॉर्डरवरती अतिरेक्यांनी हल्ला चढवला आणि हा परमिशन मागण्यासाठी गेलता. आदल्या दिवशी सुद्धा गेलता, परत गेला, म्हणला, साहेब मला मुलगी झाली हो, साहेब मला मुलगी झाली, मला तिला बघायला जायचंय साहेब, मला परमिशन देता. माझी बहीण मला बोलवत आहे साहेब. दादा भाऊबीज जवळ आली, भाऊबीज 2-3 दिवसावरती आहे, तू ये. माझी आई मला बोलवत आहे साहेब, मी जाऊ शकतो, मला परवानगी मिळू शकते. साहेबाची मान खाली झाली, साहेबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. साहेब म्हणू लागले, ऐक ना, तुला मुलगी झाली मान्य, पण ऐक, अरे तुझ्या माझ्या आईवरती अतिरेक्यांनी हल्ला चढवला रे, आपल्या बॉर्डरवरती हल्ला चढवलाय. ऐक, तुला आता जाता येणार नाही. मुलगा म्हणू लागला, चालेल साहेब, काही अडचण नाही. अंगामध्ये आर्मीची वर्दी परिधान केली, हातामध्ये रायफल घेतली, सगळा पोशाख परिधान केला आणि माझा जवान हसत 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 बॉर्डरवरती लढण्यासाठी तयार झाला. मुलगी नुकतीच 15 दिवसाची झाली होती, तोंड सुद्धा बघितलं नव्हतं मुलीचं.
लढण्यासाठी तयार झाला. तब्बल 27 दुश्मनांना त्यांनी मारलं आणि एका दुश्मनाच्या बंदुकीमधून गोळी येते. सब दिशी बाळाच्या छाताडामध्ये घुसते. घुसल्या सरशी बाळ मातीमध्ये कोसळत. कोसळल्याच्या नंतर या श्वासानं माती उडती. त्या उंच उडाल्या मातीला बाळ सांगता झाला, हे माते सांग माझ्या आईला तुझा मुलगा देशासाठी शहीद झालाय ग. सांग माझ्या बहिणीला तुझा भाऊ या देशासाठी शहीद झालाय. सांग माझ्या बायकोला, माझ्या पत्नीला, जिनं माझा संसार केला, हे माते सांग ना ग, तिचा नवरा या देशासाठी शहीद झालाय. शहीद झाल्याच्या नंतर त्याचं तिरंग्यामध्ये लपटून त्याचं पार्थिव गावामध्ये आणल्याच्या नंतर आईला वाटतं बऱ्याच दिवसाच्या नंतर माझा मुलगा आला. आई पंचारती घेऊन वेशीवरती जाती. बायको मुलगी झालेली असती काखामध्ये घेती आणि वेशीवरती जाती. आई बाळाला उठवती, बाळा उठणार आहे, हे बाळा बघ तुझ्या आवडते लाडू करंजा गोळ्या मी करून ठेवलेत, उठणारे बाळा उठ ना, उठणारे बाळा उठ ना. शेजारीच बहीण होती, कडधडा सुपारा हातामध्ये घेऊन आलेली असती आणि दादा मी दादा उठणार आहे, हे दादा उठ ना. भाऊबीजीच्या दिवशी तुला ओवाळणार होते, हे दादा उठणार आहे, हे दादा उठ ना. उठायला तयार नाही. त्यावेळेस शेजारचे म्हणतात, आई तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला. ए ताई तुझा भाऊ या देशासाठी शहीद झालाय. बायको पुढे येती. लहानाशी झालेली मुलगी त्या जवानाच्या तोंडाजवळ आणते आणि आपल्या बापाचं तोंड 15 दिवसापूर्वी जन्मलेलं बाळ डोळे भरून बघत. काय कळत असन बापाचा मृत्यू झालेला, काय कळत असन त्या 15 दिवसाच्या बाळाला, काय कळत असन. बहीण पुढे येते, शेवटचं ओवाळते, कडदुडा सुपारी त्या ठिकाणी ठेवते आणि दर्शन घेते. आईला तर बोलताच येत नव्हतं, कारण की आईनं स्वतःचं लेकरू गमवलेलं असतं. एका स्त्रीनं तिचा पती गमवलेला असतं, एका स्त्रीनं तिचा भाऊ गमवलेला असतो. एका स्त्रीनं जवानाचं आयुष्य खरंच दादांनो साधं नाही. स्वतःच्या मुलीचं, जन्माला आलेल्या मुलीचं तोंड सुद्धा बघता आलं नाही माझ्या जवानाला. पण तुमच्यासाठी माझा जवान या मातीमध्ये शहीद झालाय. तुमच्या माझ्यासाठी माझा जवान आज सीमेवरती रायफल घेऊन रक्षण करतोय आपल्या भारत मातेचं. स्वतःचा संसाराचा विचार नाही करत, पण तुमच्या माझ्या संसाराचा विचार माझा जवान करतोय. म्हणून रोज जेवण करत असताना आपण पहिला घास खातो तो कोणाच्या कृपेमुळं? माझ्या जवानाच्या कृपेमुळं. ते तिकडं लढले नसते, आपलं रक्षण केलं नसतं, तर तुम्ही आम्ही या ठिकाणी सुरक्षित नसतो. विठाला 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 विठाला. असंख्य जवान आपल्या संसाराचा त्याग करत या राष्ट्राचं, या मातीचं रक्षण करतायत. कशासाठी हो? किती पगार मिळतो माझ्या जवानांना? किती? 50,000, 50,000, 1 लाख, 2 लाख, काय जे मिळत असन ते मिळत असन. पण मला सांगा, त्याचं गेलेलं आयुष्य परत येऊ शकतं त्या पैशानं? येऊ शकतं? अहो मुलगी झालती 15 दिवसाची, बघता नाही आली. कोणासाठी? कोणासाठी बलिदान दिलं माझ्या जवानांनी? कोणासाठी? कोणासाठी दिलं हो? तुमच्यानं माझ्यासाठी दिलं. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला या मातीसाठी. पण शोकांतिका या महाराष्ट्रातल्या लोकांची आज आपण जाती जातीमध्ये वाटत चाललो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. बघा, ज्या देवाने आपल्याला सुंदर असे हातपाय दिले, सुंदर असे कान दिले, सुंदर असे हात दिले, एवढा सुंदर असा नरदेह दिला, त्या देवाचं एकदा आपण सगळे भजन करूया. काय करूया? भजन करूया. सगळ्यांनी एकदा हात वरती करा. विठोबा रखो माई, विठोबा रखो माई, विठोबा रखो माई, जय जय विठोबा रखो माई, विठोबा रखो माई,
जय विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रघुमाई कुंडली कमरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जो महाराज की जय. बोलो रे भाई समर्थ की जय. हा विठ्ठल विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई ढोबा 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 ढोबा. ज्या जवानांना या देशासाठी शहीद झाले त्यांचे आपण उपकार विसरलं नाही पाहिजे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कोणाचा हरिक देवाला वाटतो? अरे जी मुलं या देशासाठी शहीद होतात, ज्या स्त्रिया या देशासाठी काहीतरी योगदान देतात तयाचा हरिक वाटे देवा. आणि अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जन्माला आल्याच्या नंतर जी मुले गीतेचं स्मरण करतात, वाचन करतात, पांडुरंगाचं स्मरण करतात तयाचं हरिका वाटे देवा. अभंगाचं तिसरं चरण. गीता भागवत राम गीता भागवत राम गीता भागवत गीता भागवत गीता भागवत करती श्रवण राम गीता भागवत गीता भागवत करती श्रवण गीता भागवत अखंड चिंतन वा वा विठोबा जय हो. अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत कुळी कन्या पुत्र आवतीच सात्विक कोले कन्या पुत्र कोले कन्या पुत्र कोले कन्या पुत्र गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जन्माला आल्याच्या नंतर जो पुरुष जो स्त्री गीतेचं स्मरण करतात, गीतेचं वाचन करतात तयाचा हरिक वाटे देवा. खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला आज गीता कळली नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका. खरंच नाही कळली. आपल्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ असणारी गीता तुम्हा आम्हाला आज खरंच जर कळली असती तर आज गीता न्यायालयामध्ये ठेवण्याची गरज नसती. कळली असती तर न्यायालयामध्ये गीता ठेवण्याची गरज नसती. आपली गीता न्यायालयामध्ये ठेवण्यापेक्षा आपली गीता जर शाळेतल्या मुलांना शिकवल्या गेली तर गीता न्यायालयामध्ये ठेवण्याचं काम येणार नाही. तुमची माझी गीता आज आपल्या पोरांना शिकवली पाहिजे. आपला धर्मग्रंथ कोणता आहे हे आपल्या मुलांना आपण सांगितलं पाहिजे. आपला हिंदू धर्म काय सांगतो, भगवद्गीता काय सांगते हे आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे. गीता जयंती कधी असते हे आपल्याला माहीत नाही. हे आपल्या हिंदू धर्माची शोकांतिका. म्हणून आपला धर्म वाचला पाहिजे, आपली भगवद्गीता आपल्याला कळली पाहिजे याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. खऱ्या अर्थानं जे जन्माला आल्याच्या नंतर जे पांडुरंगाचं नामस्मरण करतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, जे विठोबाचं स्मरण करतात
मनन करतात त्यांच्या आयुष्यातले सगळे कष्ट दूर होतात. सगळे कष्ट दूर होतात. बघा, ज्यांच्या आयुष्यामध्ये विठोबाचं स्मरण झालं, ही बॉडी न राहता ही बॉडी देव झालं. हे बॉडीचं रूपांतर देवामध्ये झालं. ज्यांच्या जीवनामध्ये विठोबा आला, ज्यांच्या जीवनामध्ये नामस्मरण आलं देवाचं, त्यांच्या शरीराचं रूपांतर हे देवामध्ये झालं. म्हणून तुमच्या माझ्या शरीराचं रूपांतर आपल्याला जर देवामध्ये करायचं असेल, तुमच्या माझ्या शरीराचं रूपांतर जर चांगल्या विचारामध्ये जर करायचं असेल, तर आपल्या तोंडामध्ये देवाचं नामस्मरण आलं पाहिजे. हा, आपल्या आयुष्यामध्ये देवाचं नामस्मरणच आपल्याला तारू शकतं. आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ द्या, किती संकट येऊ द्या, ज्या वेळेस तुमच्या आयुष्यामध्ये पांडुरंग परमात्मा असेल ना, तुमच्या आयुष्यामध्ये पांडुरंग परमात्मा असन, देव असन, तर आयुष्यामध्ये कधीच घाबरू नका. एक दृष्टांत सांगतो आणि पुढे चलतो. उर्वरित वेळेमध्ये सेवेला पूर्ण विराम द्या. ऐका, कानाचे कान देऊन ऐका. दृष्टांत नक्की आहे, तुम्हाला फार आवडेल. मुंबईमध्ये गिरणीमध्ये एक कामगार काम करत असतो. 12 वर्ष त्याच्या संसाराला झालेले असतात. चांगला त्याचा संसार चालू असतो, पण ऐका, त्याच्या संसाराला कोणाची तरी नजर लागते. त्याच्या बायकोला ब्लड कॅन्सर होतो. ब्लड कॅन्सर झाल्याच्या नंतर तो दवाखान्यामध्ये जातो. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणतात, ओ साहेब, तुमच्या बायकोला जर वाचवायचं असेल तर 5 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी लागतील. 5 लाख रुपये आणल्याच्या नंतर तुमची बायको वाचू शकते. तो रोज गिरणीमध्ये कामाला जायचा. कामाला जात असताना एका पानाच्या टपरीवरती पान खायचा आणि 1 रुपया उरलेला पानाचा शेजारी भिकारी बसलेला असायचा, त्याच्या भिकाऱ्याच्या ताटामध्ये तो टाकायचा. रोज 12 वर्ष झाले नित्यक्रम चालू असतो. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं 5 लाख रुपये लागतील तरच तुमची बायको वाचू शकन. तो विचार करतो, अरे, ज्या बायकोने आपल्याला सुखदुःखामध्ये साथ दिली, ज्या बायकोने आपला संसार केला, ती बायको आपल्याला सोडून जाणार, त्या बायकोला आपण वाचवू शकत नाही. हा नवरा काय कामाचा. गावाकडे गेला, प्रत्येकाचं दार वाजवलं भावकीचं, पण कोणी त्याला मदत केली नाही. विचार करू लागला, जो नवरा आपल्या बायकोला वाचवू शकत नाही, तो नवरा काय कामाचा. आत्महत्या करायची, संपवायचं हे जीवन. पण चालत असताना ज्या टपरीवरती पान खायचा, तो टपरीवाला म्हणू लागला, साहेब, 5 दिवस झाले तुम्ही टपरीवरती पान खायला आले नाही, तुमच्या आयुष्यामध्ये असं झालं काय? साहेब, बोला ना, तुमच्या आयुष्यामध्ये असं झालं काय? त्यावेळेस तो म्हणू लागला, ऐक दादा, माझी बायको आजारी आहे, तिला ब्लड कॅन्सर झाला. डॉक्टरांनी सांगितलं 5 लाख रुपये असतील तर तुमची बायको वाचू शकत नाही, तर वाचणार नाही. तो टपरीवाला म्हणतो, साहेब, ही माझी टपरी विकल्याच्या नंतर 5,000 रुपये येतील, मी तुम्हाला देऊ का? तो म्हणतो, अरे, तुझ्या 5,000 काय होणार? 5 लाखाची रक्कम कुठून 5,000 होणार काय? विचार करतो, जो नवरा बायकोला वाचू शकत नाही, तो नवरा काय कामाचा. समुद्रामध्ये जातो, छाती इतका पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर विचार करतो, आत्महत्या करून आपलं जीवन संपू. पण परत विचार आला, अरे, ज्या बायकोनं आपल्याला सुखदुःखामध्ये साथ दिली, त्या बायकोचं एकदा जाता जाता तोंड तरी बघू. दवाखान्याच्या बेडवरती त्याची बायको पडलेली असती, शांत पडलेली असती, केस मोकळे सोडलेले असते. बायकोला प्रश्न करतोय, राणी, तुला नाही वाचू शकत? हा तुझा पती नाही वाचू शकत. बायको म्हणते, अहो, कशाला दुसऱ्याच्या दारामध्ये जातात? नसन कोणी पैसे देत नका मागू कोणाकडे भीक. मी मरत असन तर मरू द्या, तुम्ही कोणाच्या दारामध्ये जाऊ नका. उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही कोणाच्या दारामध्ये गेले नाही. हे सगळं संवाद चालू असताना एका सिस्टराचा आवाज येतो. सिस्टर म्हणतात, ओ साहेब, इकडे या कागदावरती सही करा, तुमच्या बायकोचं ऑपरेशन होणार. इकडे या कागदावरती सही करा, तुमच्या बायकोचं ऑपरेशन होणार. आनंद गगनामध्ये मावत नाही. तो विचारू लागला, कोणी भरले माझ्या बायकोच्या ऑपरेशनचे पैसे? कोणी वाचवला माझा संसार? त्यावेळेस सिस्टर हात करती. त्या ठिकाणी एक माणूस बसलाय ना, त्या माणसाने तुमच्या बायकोच्या ऑपरेशनचे पैसे भरले. पळत त्या माणसाकडे जातो, त्याच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि म्हणतो, ए दादा, का वाचवला माझा संसार? का वाचवलं माझ्या बायकोला? सांगणारे, बोलणारे. आणि मान वर करून बघतो, आश्चर्याचा धक्का त्याला बसतो. गेली 12 वर्षे ज्या टपरीमध्ये पान खायचा आणि उरलेले 2 रुपये ज्या भिकाऱ्याच्या थाळीमध्ये टाकायचा, तो भिकारी याच्या बायकोच्या ऑपरेशनचे पैसे भरून चालला होता पुढं.
आणि विचारलं का माझा संसार वाचवला, का वाचवला? तो भिकारी म्हणू लागला, साहेब गेले 12 वर्ष तुम्ही रोज माझ्या थाळीमध्ये पैसे टाकायचे साहेब, एकच दिवस झाले मी तुमच्या थाळीमध्ये टाकले म्हणून कुठं काय बिघडलं? चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात. जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये माझा पांडुरंग परमात्मा आहे, जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये माझ्या देवाचं नाव आहे, कितीही संकट येऊ द्या, आयुष्यातले दूर झाल्याशिवाय राहणार नाही. विठाल विठाल विठाला 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 विठाला. बघा, ज्या पांडुरंग परमात्म्याने आपल्याला असं सुंदर असं आयुष्य दिलंय, त्याचं आपण एकदा जाता जाता काय करू? भजन करू. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही झालेली सेवा. माऊली ज्ञानोबारायच्या चरणी अर्पण करतो, माझ्या जगद्गुरु तुकोबारायच्या चरणी अर्पण करतो आणि शेवीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठाल जय जय विठाल, जय विठाल जय जय. हा बोलिले कुरे वेडे वाकुडे उत्तर, करा क्षमा अपराध महाराज तुमचे, नाही उतारी राजकारण आपण, करा क्षमा अपराध महाराज तुमचे. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुमचे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज, सब संतन की जय.